साठ्यांसारखी ही माणसं डोक्यावर घेऊन नाचायची वस्तू नाही, ही डोक्यात घेण्याची वस्तू आहे. कशात? डोक्यामध्ये घेण्याची वस्तू आहे. आम्हाला ही महापुरुष डोक्यामध्ये ठेवायचे आणि ज्या वेळेस हे आमचे महापुरुष आमच्या डोक्यामध्ये बसतात त्यावेळेस आमचं कल्याण, आमचे अस्तित्व निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. जयंती आम्ही निश्चित साजरी केली पाहिजे, आनंदाचा उत्सव साजरा केला पाहिजे, पण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या दिवशी दारूला स्पर्श नाही केला पाहिजे, कसलंच व्यसन आम्ही केलं नाही पाहिजे. अरे ज्या काळामध्ये आम्हाला वागू दिलं जात नव्हतं, चालू दिलं जात नव्हतं, पाणी पिऊ दिलं जात नसायचं, गावात फिरू दिलं जात नसायचं, जर रस्त्यानं चाललेला महाराजा, मांगाचा, चांबाराचा, ढोराचा माणूस दिसला तर त्याचं तोंड पाहू नये किंवा तेव्हा आलेला आम्हाला कळावं म्हणून हातात काशाचं भांडं असायचं आणि ते वाजवावं लागत असायचं आम्हाला. त्याच्या पावलाचा स्पर्श सुद्धा विटाळ मानला जात असायचा. त्याच्या पावलावर जर पाऊल पडलं तर 440चा झटका बसायचा लोकांना करंट सारखा. आणि म्हणून त्याची जी थुंकी आहे ती थुंकी जरी रस्त्यावर पडली तरी त्याच्या स्पर्शानं सुद्धा माणसं विटाळायची पूर्वीच्या काळामध्ये, म्हणून ते गळ्यामध्ये गाडगं असायचं. एवढं सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं, म्हणून सन्मानाचे दिवस आम्हाला आलेले आहेत, चांगलं राहायचं दिवस आम्हाला आलेले आहेत, चांगलं खायचं दिवस आम्हाला आलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये नवी कपडे सुद्धा आम्हाला अंगावर घालू दिली जात नसायची. जर एखाद्या महाराजच्या, मांगाच्या, चांबाराच्या, ढोराच्या, भंग्याच्या म्हणजे आदिवासी पासूनच्या लोकांनी नवी कपडे जर अंगावर घालायचा प्रयत्न केला तरी त्याला मारहाण व्हायची. आता जसं मातंग समाजाचा, महार समाजाचा एखादा माणूस आजही काय गावाच्या मंदिरामध्ये जर गेला तर तिथं दंगली होतात, मारामारी होते. ही आजची परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळात त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती असायची. नवी कपडे सुद्धा आम्हाला अंगामध्ये घाला येत नसायची. ती कपडे काय करायची, गटारीत टाकायची, ती पुन्हा धुवायची आणि मग अशा गुड्या पडलेली कपडे अंगावर घालायची. आम्ही नवे कपडे घातली तरी यांचा मान सन्मान काय व्हायचा, ढासळायचा. आपल्यापेक्षा वर दिसायला लागला, आपल्यापेक्षा चांगला दिसायला लागला असं यांना वाटायचं. हे बाबासाहेबांनी सगळं नष्ट केलं. कतलाचा वेळा असायचा, कतलाचं दागिना असायचं सगळं आमच्या बायांच्या अंगावर. काय झालं बाबासाहेबांमुळं? असं धरतीवर नवानं घडवलं, माझ्या भीमानं ग मला सोन्यानं मडवलं. मडवलं का नाही? डॉक्टर बाबासाहेबांमुळे सोनं आमच्या अंगावर आलं. नाही तर पूर्वी सोनं कुठलं हो, नुसतं नावच आमच्या पोराची सोनं ठेवायची. आमची तर एक सोनाबाई असायची, सोनंच कधी आयुष्यात मिळालं नाही म्हणून बापानं नाव ठेवलं सोनाबाई. अशी बेकार. अंधारात कधी दिसत नसायचा पण नाव पोराचा प्रकाश असायचा, अंधारात नाही दिसला तरी. हे पूर्वीच्या कालखंड आमचा. बाबासाहेब जन्माला आले, एवढं मोठं अस्तित्व आमचं निर्माण केलं आणि बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिला तुम्ही शिकला पाहिजे, शिकला तरच या व्यवस्थेमध्ये टिकणार आहात. दुसरी बाबासाहेबांनी गोष्ट सांगितली, संघटित झालं पाहिजे, आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, बाबासाहेबांनी आम्हाला पक्ष दिला, बाबासाहेबांनी आम्हाला एवढं काही दिलं, पण बाबासाहेबांच्या नावानं जयंतीशिवाय आम्ही दुसरं काहीच करताना दिसत नाही. आजही बघा इतकी बेकार परिस्थिती आहे. झेंड्याची परिस्थिती इतकी बेकार झाली सर, राष्ट्रवादीची प्रचार सभा निघाली तरी निळा झेंडा असतो, सेनेची प्रचार सभा निघाली तरी निळा झेंडा असतो, असतो का नाही? भाजपची निघाली तरी निळा झेंडा असतो. आता सगळे पक्ष जरी निघाले तर निळा झेंडा लावल्याशिवाय या पक्षाचा विजय निश्चित मानला जात नाही. पण आमच्या निळ्या झेंड्यामुळे ही लोक विजयी होतात, पण निळा झेंडा सत्तेपर्यंत कधी पोहोचत नाही. ही खरी खंत. आम्हाला तिथपर्यंत जाता आले. बाबासाहेबांनी आम्हाला पक्ष दिला. बाबासाहेब पक्ष देताना म्हणले माझ्या पक्षाचं झाड मी खडकाव लावलेलं आहे. खडकाव जर झाड लावलं तर ते लवकर येईल का? नाही. खडकाव लागलेलं झाड आहे, त्याला उशिरा फळं येतील, पण जेव्हा फळं येतील तेव्हा ती चांगली रुचकर, रसाळ आणि गोड असतील असं बाबासाहेब म्हणले. आम्ही त्या झाडाकडे सुद्धा पाहिलं नाही, त्याला पाणी बी घातलं नाही, त्याला मतदान बी कधी केलं नाही. सगळा सत्यानाश झाला. म्हणून झेंडा सुद्धा एकदा म्हणाला, अरे नाचू नका भीमाला. झेंडा काय म्हणला एकदा? अरे नाचू नका भीमाला घेऊन डोक्यावरती, आणि डोक्यात भीम घ्या रे, डोक्यात भीम घ्या रे, झेंडा निळा म्हणाला. झेंडा सुद्धा म्हणायला लागला आता की बाबासाहेब आमचं अस्तित्व असलं पाहिजे, आमची ताकद बाबासाहेब आमची असली पाहिजे असे म्हणायला लागले. परंतु आमची परिस्थिती खूप बिकट आहे. आमच्या लोकांना वाटतं दुसरीकडे जर गेलं तर आपल्याला खुर्च्या मिळतात, आपल्या तर राहिलं तर काहीच मिळत नाही, अशी आपल्या लोकांची परिस्थिती आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो आपले किती तुकडे झालेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे किती तुकडे झालेत? बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत 52 तुकडे आहेत. 52 कसले असते? 52 तुकडे, 52 पत्ते असतात बघा. पत्त्याचा कॅट तुम्हाला माहित असेल. या पत्त्याच्या कॅटामध्ये 52 पत्ते असतात आणि त्या 52 पत्त्यामध्ये 4 जोकर असतात का नाही जोकर? तसे आमच्या प्रमुख नेत्यांची परिस्थिती झालेली आहे.
कशी झाली? या जोकरांसारखी. म्हणून मी नेहमी म्हणतो, मी 52 पत्ते पिसले हो, मला 4 गुलाम दिसले हो. किती? 4च गुलाम असतात का नाही? इस्पिकचा, किलवरचा, बदामचा आणि चौकटचा, असे 4 गुलाम असतात. आमची परिस्थिती समाजाची तशीच आहे. मी 52 पत्ते पिसले हो, मला 4 गुलाम दिसले हो. कुणी काँग्रेसमध्ये घुसले हो, कुणी राष्ट्रवादीत जाऊन नाचले हो, आता भाजप सेनेशी फसले हो. मी 52 पत्ते पिसले हो, मला 4 गुलाम दिसले. अशी आमची परिस्थिती झाली. हे बी गुलाम असे नाहीत की ज्या व्यवस्थेनं आम्हाला गुलाम बनवलं, त्या व्यवस्थेमध्ये घुसून त्यांच्या 20 कन्या आमच्या घरामध्ये त्यांनी आणल्या. 20 कन्या म्हणजे काय? महारानं महाराजच्या मुलीबरोबर लग्न केलं तर जातीची विवाह, बरोबर आहे का? आणि महारानं जर इतर जातीशी लग्न केलं त्याला आंतरजातीय विवाह म्हणतात. आमचे सगळे नेते झालेत का नाही मोठे मोठे, त्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जातीच्या महाराची नाही, मांगाराची नाही, चांभाराची नाही, ढोराची नाही, कुणाचीच लग्न केलं नाही. कुणाशी केलं माहिती आहे का? ज्या लोकांनी गुलामी लावली, ज्या लोकांनी धर्मव्यवस्था लादली, ज्यांनी आमच्या पाठीमागे काटाड्या निर्माण केल्या, ज्यांनी धर्मव्यवस्था लादून आम्हाला मंदिरातला प्रवेश नाकारला, दर्शनाची व्यवस्था नाकारली, नाही राजानं बाबासाहेबाला धर्म स्थापन करावं लागला आणि त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागलं, त्या धर्माच्या पुढारी आणि ठेकेदारांनी म्हणजे भट ब्राह्मणांनी त्यांच्या सगळ्या मुली आमची लोक करायला लागली. आठवले साहेब ब्राह्मणाची बायको, आंबेडकर साहेब ब्राह्मणाची बायको, बरोबर आहे का? गोपीनाथ मुंडे ब्राह्मणाची बायको, सुशील कुमार शिंदे ब्राह्मणाची बायको, ढोराचे. म्हणजे जे जे आमच्यातले जातीतले मोठे मोठे नेते झाले त्यांनी सगळ्या ब्राह्मणाच्या बायका केल्या. मग त्यांना ब्राह्मणावर बोलता येत नाही. बायको म्हणते, बघा तुम्ही माझ्या जाती बोलला बरं का. आणि बायकोचा लागले बेकार असते, खरं का नाही? जर बायको रागवली ना घरात तर दिवसभर त्याला करमत नाही नवऱ्याला, ती येड्यावानी हिटतो बोंबलत. अशी परिस्थिती आहे. आणि मग ह्या ब्राह्मणाच्या बाया आमच्या घरामध्ये आल्यावर काय परिस्थिती निर्माण झाली? ब्राह्मण हा सशाच्या काळजाचा असतो, पाया आपटला तरी मरून पडेल, पण दिमाग इतका बेकार असतो, षड्यंत्रकारी. कसा? त्या मनोहर किड्यासारखा. आता त्याला कुत्रं चावलंय म्हणा, आधीच लोक म्हणायचं चावलंय, पण तवा नव्हतं चावलं, आता चावलंय खरं, बरं का? तसा दिमाग असतो. आणि मग हा दिमाग इतका तेज असतो. आणि मग हे वाघाच्या आम्ही वाघ असतो का नाही? आम्ही सगळे जयंतीत काय म्हणतो? छाती नाही पोलाद आहे, आंबेडकर की अवलाद आहे, वाघ आला म्हणतो का नाही आपण? आपल्या बाया सुद्धा लेकरं खेळवताना नेहमी म्हणत असतात, माझा वाघ आहे, माझा प्रधान आहे, माझा राजा आहे, म्हणतात का नाही? आम्ही वाघच असतो मुळात सुरुवातीपासून. मग अशा वाघाची जे नेते असतात का नाही वाघ, त्या वाघामध्ये हे शिळीसारखी लोक, शिळी म्हणजे घाबरणारी, हलक्या काळजाची, सशासारखी, हे ब्राह्मणाच्या पुरी शिळी म्हणून आमच्या काळपात येतात, बरोबर आहे का नाही? म्हणून मी नेहमी सांगतो, शिळीचं दूध वाघात आलेले ठेंगे झाले आहेत. कशात? शिळीचं दूध वाघात आलेले ठेंगे झाले आहेत आणि भट ब्राह्मणांच्या बायका करून आमचे नेते मेंगे झाले आहेत. आणि म्हणून आमच्या नेत्याकडून कसल्या प्रकारची अपेक्षा आपल्याला धरता येत नाही. नेता कसा असावा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. सामान्य जनतेला जो पुढं नेतो, जो पुढाकार घेतो त्याला पुढारी म्हणतात. सामान्य रंजली गांजली जी जनता असते, त्या रंजल्या गांजल्या जनतेला पुढे घेऊन जाणारा, यांच्यामध्ये पुढाकार घेणारा जो असतो त्याला पुढारी म्हणतात. सामान्यांना असामान्य बनवतो त्याला नेता म्हणतात. आपल्या नेत्याची परिस्थिती काय? जो सगळं उचलून आपल्या घरात नेतो तो नेता, बरोबर आहे का? आपल्याकडची परिस्थिती अशीच आहे. सगळं काय मिळेल ते आपल्या घरात नेतो तो नेता. बाबासाहेब कसे होते? सामान्य माणसाला असामान्य बनवलं, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. नेता कसा असावा कळलं सुद्धा नाही पाहिजे. एकदा काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या सुविधा आपल्यासाठी निर्माण केल्या ना, त्यावेळेस ही लोक चिडायची आणि ते म्हणायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांचे हस्तक आहेत, महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांचे हस्तक आहेत, त्यांना इंग्रजाचाच लय पुळका, अशी लोक म्हणायची. एकदा भाषणामध्येच देशाचे प्रधानमंत्री त्यावेळेचे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंग्रेजों के हस्ते काय, असे भाषण केलं त्यांनी. बाबासाहेबाला खूप राग आला. राग आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भाषण करायला उभा राहिले आणि भाषण करताना म्हणले की मला पंडित जवाहरलाल नेहरू अंग्रेजों के हस्तक असं म्हणतात म्हणजे, परंतु मी तुम्हाला सांगतो सर, ये किताब अंग्रेज लोग जिन लोगों को दिया जाता है जो लोग अंग्रेजों के खिदमत करते हैं. खिदमत म्हणजे काय? सारखं त्याच्या पाठीमागे हिंडायचं, त्याच्याबरोबर फिरायचं, तो आला की हुजरीगिरी करायची, अशा लोकांना सर नावाचा किताब दिला जातो. हा सर नावाचा किताब इंग्रजांनी पंडित नेहरूला दिलेला आहे. याबद्दल मी त्यांना असं म्हणू शकतो
कि पंडित जवाहरलाल नेहरू अंग्रेजों के कुत्ते है, लेकिन मैं ऐसा कहूंगा नहीं. हे बाबासाहेबांचं भाषण मी असं म्हणणार नाही. म्हणून गेले. पुढारी कसा असावा याची ज्वलंत उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आम्हाला पाहता येतात. काही नव्हतं, पण असा एकही तालुका नाही देशामधला त्या तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले नाही. सगळ्या तालुक्यामध्ये गेल्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत बाबासाहेबाच्या. किती फिरले असतील, किती मोठा त्याग असेल. कर्जतला बाबासाहेब आंबेडकर 2दा आले. सिद्धार्थ वसतिगृहाची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, जे गावामध्ये आहे ते. म्हणजे मिरजगावला बाबासाहेब आले, त्या मार्गाने बाबासाहेब नगरला गेले. नगरमध्ये बाबासाहेबांचा 21 दिवसाचा मुक्काम होता. या 21 दिवसाच्या मुक्कामामध्ये बाबासाहेबांनी थॉट्स इन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. बाबासाहेब आंबेडकर खूप महान माणूस, पण बाबासाहेबांच्या विषयी इतिहास आणि बाबासाहेबांची चळवळ आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आमचा सत्यानाश बनत चाललेला आहे. बाबासाहेब नेहमी इतिहासाच्या संदर्भात म्हणतात, जी कौम अपना इतिहास नहीं जानती वो भविष्य का निर्माण नहीं कर सकती, क्योंकि उसे वर्तमान का विश्लेषण करने नहीं आता. जिन लोगों को वर्तमान का विश्लेषण करने नहीं आता वही लोग खुद का इतिहास नहीं बनाते. त्यांना स्वतःचा इतिहास घडवता येत नाही. आम्हाला इतिहास लिहिता आला पाहिजे, इतिहास सांगता आला पाहिजे आणि इतिहास वाचता आला पाहिजे. आम्ही वाचणारी नाही, आम्ही सांगणारे नाहीत आणि आम्ही लिहिणारी नाही. बघा तुम्ही, पोथी पुराणं पूर्वी वाचायची, ती वाचणारे वेगळे असायचे, सांगणारे वेगळे असायचे आणि ऐकणारे आपण असायचो. त्यांनी जसं सांगत तसं आपण ऐकायचो. आता परिस्थिती बदललेली आहे. बाबासाहेबांमुळे परिस्थिती बदलली आणि हे बदलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु मांडले. तुम्हाला सुद्धा गुरु करायची इच्छा असते, तुम्हाला सुद्धा मार्गदर्शक बनण्याची इच्छा असते, मग गुरु कसा असावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून दिलं. महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांनी पाहिले नाही, कबीर बाबासाहेबांनी पाहिले नाही, बुद्ध बाबासाहेबांनी पाहिले नाही, तरी सुद्धा या महापुरुषांना बाबासाहेबांनी गुरु मानलं. का? महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु का मानलं? तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी सगळे धर्म नाकारले. माणसाला जगण्यासाठी कोणत्याच धर्माची गरज नाही, ती फक्त माणुसकी आणि मानवता धर्माची गरज आहे. खरा नीती हाची मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. जाती भेद धर्म मानवा नसावे, सत्यानं वागावे ईशासाठी, असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. माणसाला जगण्यासाठी मानवता धर्माची गरज आहे. त्याच्यामध्ये 2च जाती असाव्यात, एक म्हणजे स्त्रियाची आणि दुसरी पुरुषाची. दुसऱ्या जातीच अस्तित्वात नसाव्यात अशी संकल्पना मांडलेली. अनेक विद्वान आहेत, अनेक कवी आहेत, अनेक साहित्यिक आहेत, त्यांनी सुद्धा माणसानं माणसासारखं वागावं म्हणून खूप काही लिहिलेलं आहे. आबाळाची आम्ही लेकरे, आबाळाची आम्ही लेकरे, धरती मात्या माई, जात वेगळी नाही आम्हाला, धर्म वेगळा नाही. ऐका ना, ऐका, जातानी धर्म, जगण्यासाठी धर्माची गरज आहे का? रोज कामाला जाणाऱ्या माणसाला कशाचं गर्व शिकवून, कशाचं काय? ऐका काय कुणाला? ज्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना जाणाही नाही, जो काय नाही, तो काय नाही, मरे नाही, अंबाबाई नाही, कुणीही नाही. ज्यांना काय खाण्यापिण्याचं भरपूर आलंय अशाच लोकांना नाटक सुचतात. बरोबर आहे का नाही?